नक्कीच जागतिक महिला दिन आपण बघतोय. कन्या, आई, बहीण, मैत्रीण, पत्नी, सून, वहिनी, मावशी, आजी, आत्या आणि काकी हे नातं बघतो आपण. आणि नक्कीच सामना सुरू करतोय. नक्कीच 5 वर्षाचा शिवचंद्र देऊया दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. भरत सलामी गोलंदाज पांडू संघाच्या वतीने येतोय. आणि नक्कीच प्रफुल्ल आणि राम वाघुल संघाचे आगमन झालेलं आहे. नक्कीच ज्येष्ठ समालोचक कैलासजी पाटील यांना विनंती करतो आपण मंचावर यायचं आहे. पहिला चेंडू स्टेप आउट खेळले बघायचा. पहिला चेंडू आउट ऑफ द फास्ट सीमारेषे बाहेर 6 धावा येतोय. ब्रँडेड षटकार पहिल्या चेंडूवरती प्रफुल्ल ठोकतोय. राम यांना आपला भरत यांना. आणि पहिला चेंडू स्टॅट ऑफ द फाउंडेशन 6 धाव्यांनी. कैलास पाटील जबरदस्त समालोचक आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. वसई, मीरा भाईंदर, मुंबई, ठाणे अशा परिसरामध्ये श्रीपद समालोचना माध्यमातून त्यांचा आवाज आपण ऐकतोय. कैलासजी पाटील हा चेंडू एकदम खराब चेंडू आहे आणि हा वाईट सेशन पंचांमार्फत येतोय. पहिला चेंडू षटकार येतोय, दुसरा चेंडू वाईट. चांगली सुरुवात जुचंद्र मास्टर इस संघाचे होताना दिसते. आणखीन एक खणखणीत दणदणीत षटकार येतोय प्रफुल्ल यांच्या बॅट मधून. दुसरा षटकार. बघा काय वाटे बॅटिंग, काय बॅटिंग करत असतो, नेहमीच करत असतो प्रफुल्ल. मात्र आजचा दिवस कुठल्या संघाचा असेल, कुठल्या खेळाडूचा असेल, आपण बघतोय दोन षटकार बघायला मिळत प्रफुल्लांच्या बॅट मधून. जबरदस्त सुरुवात. जुचंद्र मास्टर दोन्ही संघ याच परिसरामधील आहेत. ईस्ट आणि वेस्ट कोण असेल बेस्ट. मात्र सामना सुरेख चेंडू अगदी गोलंदाजी वरून चेंडू खेळ चेंडू आता मिडा क्षेत्रामध्ये एकदा कंप्लीट झाले आहेत. नक्कीच दुसरी धावण्याचा प्रयत्न थोडे होते. राम थोडे पुढे सरकावले होते, मात्र एकदा समाधान कॉल बॅक करतोय. मात्र येणाऱ्या न्यू बॅटर राम येतोय. रामला देखील चांगली फलंदाजी, चांगले सिंगल डबल करावे लागतील. चांगली पार्टनरशिपची गरज आहे जुचंद्र मास्टर संघाला. उंच हवेमध्ये चेंडू आहे बघायचा. हा चेंडू सुंदर अप्रतिम झेल टिपतोय. आणि पहिल्या इथे गडी बाद होतोय जुचंद्र मास्टर संघाचा राम. जबरदस्त झेल टिपतो प्रेमनाथ.
पहिल्या ते गडी पाहतोय राम हा खेळाडू बाद होताना दिसतोय. उंच फटका मारला होता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कांचन. कांचन देखील स्फोटक खेळाडू आहे आणि नक्कीच हा सामना देखील सर्व प्रेक्षकांना मजा येईल बघण्यासाठी. दोन्ही संघ तल्ले बोलले आहेत. मात्र गेल्या वर्षी मेगा फायनल मध्ये पांडू संघ दाखल झाला होता. सुरेख चेंडू सुरेख फटका कार्पेटर खेळतोय. एकदा कंप्लीट झालेला चेंडू उचले पण थोडा उशीर होतोय. आणखीन एक नक्की कॉल बॅक थांबवतोय. दिलीप आहे तिथे. हेमंत आहेत, माफ करा हेमंत आहेत. कोण हेमंत? राजेश आहे. एकच धाव समाधान. एक चेंडू शिल्लक आहे. पहिल्या षटकातील धाव संख्या झालेली ती 15. 2 षटकार जबरदस्त मारले आहेत प्रफुल्लाने. स्टेपआउट खेळले. कार्पेटर खेळतो. बघायचं किती धावांचा फटका असेल. चांगली फिल्डिंग चांगली फेकी. मात्र बघायचं ते कोण जिंकतं कोण हारतं. मात्र इथे सुरक्षित क्रीज मध्ये कांचन पोहोचतो डेंजर झोनला. धावायचा चांगला प्रयत्न आणि सफलता प्राप्त होत नाहीये. त्याचं सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतात कांचन. आणि या चेंडूवरती फटक्यावरती 2 धावा. धाव संख्या झाली ती 17. गडी बाद 1. जुचंद्र मास्टर वर्सेस पांजू मास्टर्स. धन्यवाद धन्यवाद विजय. नक्कीच उद्या मेगा फायनल दिवस दुसरा दिवस अंतिम दिवस असेल. रविवार दिनांक 9 मार्च पहिला सामना मीरा मास्टर वर्सेस ओळा. दुसरा सामना कांदरपाडा वर्सेस मोरवा आर के मोरवा. तिसरा सामना यजमान संघ उमेलमान वर्सेस कोलशेत. चौथा सामना नारंगी मास्टर वर्सेस नवगर मास्टर्स. असा सामना असेल. अलंकार येतोय 35चा गोलंदाज. नक्कीच पहिल्या षटकार संपल्यानंतर धाव संख्या 17. गडी बाद 1. अलंकार वर्सेस कांचन. सुरेख अप्रतिम फटका येतोय. चेंडूचा कव्हर्स आणि पॉइंटच्या वरून चेंडू जातोय आणि नक्कीच चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी हा येतोय दमदार बहारदार ब्रँडेड चौकार. धाव संख्या 21. स्ट्रेट ड्राइव्ह खेळतोय. बघायचं चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक गडी बाद. सुंदर अप्रतिम झेल टिपतोय. जितेंद्र मास्टर संघाचा दुसरा खेळाडू ते बाद होतोय. परताव लागेल कांचनाला. चांगली खेळी खेळण्याचा प्रयत्न होता मात्र जास्त धावा करू शकला नाहीये. पहिल्या चेंडूवरती आल्याला चौकार टोकला होता कांचनाने. त्यानंतर दुसरा चेंडू चांगला प्रयत्न होता मारण्याचा. मात्र हा चेंडू सीमारेषा बाहेर जाऊ शकला नाही. मात्र सुंदर अप्रतिम झेल टिपतोय खेळाडू. दुसरा इथे घडी बांधतोय जितेंद्र मास्टर संघाचा कांचन. एका बाजूने चांगली खेळी दाखवलेली आहे. नेहमीच करतो प्रफुल्ल. 2 षटकारच्या माऱ्याने सहाय्याने खेळत अजून. नक्कीच 2 गडी बाद. धाव संख्या झालेली ती 21. सामना 5 षटकांचा आणि नक्कीच ही धाव संख्या माझा अंदाज आहे 55 किंवा 60 च्या पलीकडे जातील. नक्कीच प्रफुल्लांना नवीन पाटील यांच्या मार्फत
3 चेंडू त्यांना 3 षटकार जर मारले तर नवीन घरत यांच्याकडून प्रफुल्लसाठी रोख रक्कम 1000 रुपये, 3 चेंडू 3 षटकार जर मारले तर हॅट्रिक जर केली तर नवीन यांच्या मार्फत रोख रक्कम आणि नक्कीच जे खेळाडू जे पाहुणे जे प्रेक्षक जेवायचे असतील त्यांनी प्लीज जेवून घ्यायचं आहे. अरविंद टाणेल यांच्या मार्फत प्रत्येक षटकासाठी 200 रुपये. खाली प्रफुल्लसाठी बघा काय प्रेम आहे प्रफुल्लवरती. आणि एका बाजूने नवीन घरात हॅट्रिक केली तर 1000 रुपये. वाईट चैसरा वाईट चेंडू येतो आव्हान 10 मिळते जितेंद्र मास्टर संघाला. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू आहे. चेंडू आडला जातोय सीमार सर्कलच्या आत माफ करा. चांगली फिल्डिंग मात्र कॉलबॅक करतो प्रफुल्ल ता म्हणून नवीन फलंदाज समित. गजानन डाकी साहेब वाघविल गावाचे जबरदस्त व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्ती, समाजसेवक, चांगले क्रिकेटपटू आणि नक्कीच हॅन्डसम गजानन डाकी साहेब यांचं सुस्वागतम. हार्दिक हार्दिक स्वागत आहे या उमेदमान नगरीमध्ये, उमेदमान गावामध्ये, या स्पर्धेमध्ये. आगरी कोली सामाजिक संस्था यांच्या मार्फत सर्व पाहुण्यांचं, सर्व प्रेक्षकांचं, सर्व संघांचं आणि सर्व पाठीराख्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चेंडू डॉट आला होता. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू यॉर्कर चेंडू होता. बघायचा किती धावांचा फटका असेल. एकदा कंप्लीट झालेले आहेत. प्रफुल्ल शूट झालेले आहेत मात्र या चेंडूवरती बघता बघता 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. थोडीशी मिसफीड झाली होती तात्या यांच्या मार्फत. धाव संख्या 24. चेंडू मोठा मारण्याचा प्रयत्न होता मात्र हा फटका झेलचे रोपण झाला आणि सुंदर सुंदर अप्रतिम झेल. आणखीन एक गडी बाद. तिसरा ते गडी बाद होता जितेंद्र मास्टर संघाचा. कमॉन डीजे. हॅलो हॅलो धन्यवाद डीजे धन्यवाद. इथं शुभ सन्मान घेतला जातं गजानन डाके साहेबांचा. वाघबिल गावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व गजानन डाके साहेब यांचा शुभ सन्मान केला जातोय. मंडळाचे ज्येष्ठ सदस्य प्रकाश पाटील यांना विनंती करतो की आपण शुभ सन्मान करायचा आहे. नक्कीच सत्कार केला जातोय गजानन डाके साहेब. मात्र आपण ही स्पर्धा जागतिक महिला दिनानिमित्ताने आपण ठेवतोय. मात्र वाघील गाव स्पर्धा असते जेव्हा गजानन डाके साहेबांचा वाढदिवस होता त्या निमित्ताने ती स्पर्धा असते. तेच गजानन डाके साहेब मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं देखील मान सन्मान देऊन इथे आपल्या उमेदमान नगरीमध्ये, उमेदमान गावामध्ये स्वागत केलं जातं. नंदू नक्कीच नंदूला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. चांगली धावांची गरज आहे. मात्र इथे पार्टनरशिप जुळून येत नाहीये. मात्र एका बाजूने प्रफुल्ल चांगला खेळतोय आणि त्याच्या बाजूने गडी बाद होत चाललेले आहेत. सुंदर अप्रतिम चेंडू पाहण्याचा चेंडू असलेला इथे भरत चेंडू अडवतोय. फक्त आणि फक्त एकच धाव. मात्र शतक संपलेले आहेत ते दुसरं धाव संख्या झाली ती 25. नक्की चांगली धाव संख्या उभारतोय. सरासरी 12.5ची आपण मेंटेन ठेवलेली आहे. मात्र पहिल्या शतकामध्ये किती धावा आल्या होत्या? 17 धावा आल्या होत्या. मात्र या शतकामध्ये फक्त आणि फक्त 8च धावा देतोय गोलंदाज अलंकार. आता थोडी टीम मीटिंग सुरू आहे. कोणाच्या अगेन्स्ट कुठला गोलंदाज वापरावा थोडे प्लॅन सुरू आहे. दिलीप भोईर थोडा प्लॅन करतोय कुठला गोलंदाज कुठल्या अगेन्स्ट वापरावा. नंदू देखील चांगला बॅटर आहे आणि एका बाजूने चांगली बॅटिंग करतोय.
प्रफुल्ल आणि नक्कीच प्रमोद हा देखील चांगला गोलंदाज आहे, चांगला फलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. गेले कित्येक वर्ष कित्येक मॅच त्यांनी आपल्या स्वतःच्या जीवावरती जिंकून दिले, पांडू संघाला जिंकून दिलेले आहेत. मात्र या मैदानामध्ये या 7 चेंडूमध्ये या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल प्रमोद यांना. सुरेख अपील करतोय, मात्र हा किती धावांचा फटका असेल आणि कशा पद्धतीने धाव असेल. लेग बायचा इशारा येतो पंचांचा. ही धाव मात्र बॅटने जरी आली नाही, मात्र लेग बायची धाव पूर्ण होते. एक एक दोन दोन धावांची गरज आहे. धावा मात्र कशा पद्धतीने आली चालतील, मात्र धावा येणं गरजेचं आहे. सुरेख अप्रतिम चेंडू, पुन्हा एकदा चेंडू सापडत नाही संघांना, त्याच ठिकाणी चेंडू जातोय. आणि आता येणारी धाव ती बाईच्या रूपाने, मग अशी लेग बाईज नाही आली, आता बाईज नाही आली, मात्र एक एक धावा महत्वाच्या असतील दोन्ही संघांसाठी. धाव संख्या 27, गडी बाद 3. सामना जबरदस्त, सामना गरमागरम सामना सुरू. वातावरण देखील तापलेलं आहे, हवा देखील सुटलेली आहे. मात्र सर्व संघांसाठी आयोजकांनी कलिंगड आणि संत्रा केळीची व्यवस्था केलेली आहे. हा देखील वाईट, मात्र 3 धावा कशा आल्या बघा, लेग बाईज, बाईज आणि वाईट. आणखीन काय असेल या चिनार चेंडूवरती. आमच्या बाजूला किशोर बसलेले आहेत, ते देखील. आणखीन हा चेंडू डॉट येतो बघा, त्याने 4ही पद्धतीने अलग अलग चेंडू टाकलेत. खासियत काय बघा, बाईज, लेग बाईज, वाईड आणि डॉट. प्रमोद आणि प्रमोद. मात्र मगाशी दिलीपने काय चर्चा केली, कुठला बॅट्समनच्या अगेन्स्ट कुठला गोलंदाज वापरावा. चेंडू हवेमध्ये बघायचा इथे, आणि चांगला प्रयत्न होता. झेल सुटतोय, कमी पडले फक्त 1 पाऊल. आता पण चेंडू पडला होता, मात्र हा झेल सुटल्यानंतर 2 धावा आलेल्या आहेत. चांगला प्रयत्न आणि चांगला गडी देखील बाद झाला असता. डोकर हात मारतोय गोलंदाज प्रमोद, मात्र हा झेल सुटतोय, हवा देखील सुटलेली आहे. मात्र येणारा चेंडूवरती, येणाऱ्या गोलंदाजावरती काय त्याचा परिणाम होईल. हॅलो हॅलो, मालवणी कर्णधार आणि वाघबिल कर्णधार, मालवणी कर्णधार आणि वाघबिल कर्णधार आमच्याशी संपर्क साधत आहे. धाव संख्या 34 झालेली आहे, 1 चेंडू बाकी आहे. वाघबिल संघनायक आणि मालवणी संघनायक प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. दोन्ही संघनायकांना विनंती करतो, वाघबिल आणि मालवणी. 1 चेंडू बाकी हक्कातील. धाव संख्या झालेली ती 34. मात्र शतक सुरू आहे 3रं. अप्रतिम चेंडू अपील करतोय, पंच दर्शवत आहेत, मात्र ही धाव नाही आहे, मात्र धाव नाही, डॉट चेंडू असायला. सुरेख अप्रतिम गोलंदाजी केली, मात्र हा चौकार सुटला नसता तर आणखीन 2 ते 3 धावा असल्यास त्या. मात्र हरिरन थोडी चूक करते आणि चौकार जातोय. आणि धाव संख्या झाली ती, एकूणच धाव संख्या झाली ती 34 धावा. प्लीज कॅप्टन आलेले आहेत दोन्ही. ज्ञानेश्वर आणि गणेश मनेरा.
नंबर 4चा गोलंदाज सुहास येतोय. धाव संख्या लक्ष दिलं, धाव संख्या दिली ती 34 धावा. गडी बाद झालेले ते 3. आपण सामना बघतोय पांडू वर्सेस जीवचंद्र. ईस्ट आणि वेस्ट कोण असणार आज सामन्यासाठी बेस्ट. सुरेख अप्रतिम चेंडू येतोय. हा चेंडू येतो डॉट येतो सुहास यांच्या माध्यमातून. सुरेख अप्रतिम चेंडू. प्रफुल्ल 2 षटकार मारून खेळतोय. त्याला चांगली साथ अजून कोणाचं लाभलेली नाहीये. राम कांचन आणि समित बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज नंदू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पुन्हा एकदा अप्रतिम डॉट चेंडू येतोय. प्रफुल्ल चेंडूच्या रेषेमध्ये नाही आहेत, मात्र पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर जबरदस्त सुरुवात झाली होती जितेंद्र मास्टर संघाची. आता मात्र चेंडू थोडा जुना झालेला, हवेत देखील चांगला सपोर्ट आहे. आता मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल जितेंद्र मास्टर संघाला आणि विकेटची गरज आहे पांडू संघाला. उलटा चेंडू हा असेल मोठा षटकार. हा येतोय दमदार बहारदार षटकार येतोय. मिळतील या 6 धावा. उलटा चेंडू मात्र चुकीला माफी नाहीये. मात्र ह्या जबरदस्त बॅटिंग प्रफुल्ल एका बाजूने करतोय. हॅट्रिक जर केली तर नवीन गरज त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपये. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू फुलटा चेंडू सोडून दिला. लागोपाठ मत 4 आपण डॉट टाकला. हा देखील चेंडू डॉट येतो. दुसरा चेंडू देखील डॉट. तिसरा चेंडू फुलटॉस. चौथा चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी सुहास यांच्या माध्यमातून होते. हा देखील मोठा दमदार बहारदार षटकार येतोय. वंडरफुल ब्युटिफुल षटकार. मिळतील या 6 धावा. प्रफुल्ल आणि प्रफुल्ल दिसतोय. धन्यवाद जबरदस्त गाणं बनसे तुला हिस्सा देऊ कंची. मात्र धावांचा हिस्सा जो आहे ना 80% प्रफुल्लचा आहे. आतापर्यंत धावसंख्या झालेल्या त्या 46. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये बघा क्षेत्ररक्षक पोहोचतोय की ना. मात्र थोडे थांबलेले आहेत ते फलंदाज. मात्र या फटक्यावर 2 धावा. चेंडू भरपूर उंच गेला होता. मात्र फ्लाईट चेंडू गेला असता तर नक्कीच हा षटकार देखील जाऊ शकला असता. आतापर्यंत प्रफुल्ल 4 षटकार मारून खेळतोय. थकवा थोडा जाणवतोय. 50च्या पलीकडचा खेळाडू आहे प्रफुल्ल. मात्र त्यांची बॉडी बघा काय मेंटेन ठेवलेली आहे बघा. तसं आमच्या जेनबॉन्ड संघामध्ये किरण पाटील देखील आहेत. 56 वर्षाचा किरण पाटील काय फिटनेस ठेवलेला आहे. धनजी गुणेश प्रशांत किनी जबरदस्त फिटनेस आहे. धावसंख्या एकूण धावसंख्या झालेली ती थांबल्यानंतर 48 धावा. धाव फळकावरती सरासरी 12ची आहे. काय बॅटिंग करतोय प्रफुल्ल एका बाजूने. मात्र 7 चांगले देत नाहीयेत. नंदूला देखील या 6 चेंडू मध्ये कमीत कमी 2 षटकार मारावे लागतील. तात्या येतोय. जयप्रकाश पाटील संघ नायक स्वतः येतोय. तात्या 7 चेंडू घेऊन अंतिम शतक. समोर आहेत ते नंदू. नॉन स्ट्राईकले ते प्रफुल्ल. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू आणि हा चेंडू अडला जातो सर्कलच्या आतमध्ये. एकच धाव घेतली जाईल. मात्र पुन्हा एकदा स्ट्राइक वरती प्रफुल्ल आणि प्रफुल्ल दिसतोय. भगवानजी पाटील सचिव आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि उपाध्यक्ष केसरीनाथजी भोईर प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. भगवानजी पाटील केसरीनाथजी भोईर प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. मंडळाचे पदाधिकारी आहेत
आणि धाव संख्या झाली आहे ती वाईटनी 50 धावा पूर्ण करतोय जीवचंद्र मास्टर संघ. अभिनंदन. अजून चेंडू शिल्लक आहेत. सचिव भगवानजी पाटील, उपाध्यक्ष केसरजी भोईर, प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. थोडी चर्चा करायची आहे ते. अप्रतिम चेंडू तात्यांचा मात्र ही धाव पूर्ण करतोय प्रफुल्ल आणि नंदू. लेग बायचा इशारा पंचार मार्फत येतोय. जयप्रकाश वर्सेस नंदू. अपील करतोय मात्र इथे गडी एस्टिनच्या मधोमध सापडतो. परतावं लागेल नंदू यांना. आणखीन एक गडी बाद. लेग बिफोर ते सायने बाद होतोय. अगदी एस्टिनच्या मधोमध सापडलेत. अपील करतोय आणि अपील उचलून धरतात पंच आणि आपलं बोट उंच करून पण गडी बाद घोषित करत आहेत. सुनील मुकादम मात्र भरपूर उशिराने आलेले सुनील मात्र जबरदस्त बॅटर आहेत आणि 3 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे सुनीलच्या माझ्यासाठी. धाव संख्या झालेली ती 51 धावा. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र या 3 चेंडू मध्ये काय घडतं काय बिघडतं येणाऱ्या 3 चेंडू मध्ये समजेल. सुनील मुकादम एक जबरदस्त स्फोटक खेळाडू आहे आणि 3 चेंडू मध्ये काय घडतं काय बिघडतं. डॉट, सिंगल, डबल, तेरे, चौकार, षटकार, गडी बाद. वेलकम वेलकम डॉक्टर साहेब वेलकम. डॉक्टर डॅकी यांचं आगमन झालेलं आहे. 3 चेंडू न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनील मुकादम. धावसंख्या 51. गडी बाद झालेले आहेत ते 4. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू मात्र हा फटका अगदी सेफ फटका खेळला होता. सर्कलच्या अगदी वरून चेंडू मारला होता. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. मात्र बघायचं इथे कोण हारतं कोण जिंकतं आणि ते तिसरी धाव कंप्लीट. काय कॉलिंग झालेले आहेत काय रनिंग झालेलं दोघांमध्ये काय बघा आय कॉन्टॅक्ट झालेला आहे. तिथे 1 धाव तिथे 2 धाव आणि तिथे तिसरी धाव देखील पूर्ण करत प्रफुल्ल आमले स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेले आहे. मात्र जो खेळाडू पहिल्या कोऱ्या चेंडू षटकार मारतो मात्र हा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुनील देखील चांगला खेळाडू आहे. मात्र सुनील अजून सर्ट झालेले बॅट्समन कोण आहेत प्रफुल्ल. धाव संख्या 54. सुरेख अप्रतिम चेंडू ताता यांचा होता. नक्कीच हा फटका किती धावांचा असेल. प्रफुल्ल जागा सोडतो आपली आणि लगेच सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतील. बघायचं इथे 2 धाव समाधान. छप्पन्न धावा. बघा काय फिटनेस आहे. पहिल्या चेंडू पासून खेळतोय तो अंतिम चेंडू पर्यंत. काय बॅटिंग करतोय काय धावतोय प्रफुल्ल. बघा प्रफुल्ल भोईर आतापर्यंत 4 षटकार मारून खेळत आहेत. अंतिम षटकातील अंतिम चेंडू अंतिम ओव्हर सुरू आहे आणि धाव संख्या झालेली आहे ती 56. जुचंद्र मास्टर्स वर्सेस पांडू मास्टर्स. ईस्ट आणि वेस्ट कोण ठरणार या सामन्याचा बेस्ट. सुरेख अप्रतिम चेंडू होता तात्यांचा. 1 धाव कंप्लीट झाले. कार्पेंटर खेळतोय. चेंडू उचलेपर्यंत थोडी मिसफील्ड झाली आहे. मात्र या फटक्यावरती 2 धावा बघता बघता पूर्ण झालेल्या आहेत आणि नक्कीच धाव संख्या झालेल्या त्या 59 धावा झालेल्या आहेत. 59 60 धावांचं लक्ष सरासरी आहे ती 12. हॅलो हॅलो चला वाघबिल संघ आणि मालवणी संघ या टॉस करण्यासाठी. वाघबिल संघ आणि मालवणी संघ.
हॉल. हा? 33 धावा 14 चेंडू नाबाद 33 धावा 4 षटकार. काय बॅटिंग केलेलं आहे प्रफुल्लाने. असं वाटा 35चा खेळाडू आहे मात्र 55चा खेळाडू आहे. हॅलो हॅलो हॅलो. टॉस करून घ्यायचंय. टॉसला या टॉसला. टॉस करून घ्यायचे टॉस का आहे बॉस? त्वरित. या दोन्ही गण्या, संघांनी चल. टॉस करून घ्यायचे. टॉस करून घ्यायचे. ए प्रमोद प्रमोद ए प्रमोद प्रमोद चल 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 टाइम. पंकज पंकज टोपी पण घे. असं नाही, तुम्ही काय बोलता ते बघ. काहीतरी पेनल्टी लागेल तुम्हाला थोडी. नाही लागेल पेनल्टी लागेल थोडी. या टॉस का बॉस या. प्रमोद देवेनी या. नक्कीच एक हाफ झालेला आहे. पांडू मास्टर्स वर्सेस जितेंद्र मास्टर्स हा सामना सुरू आहे आणि नक्कीच 58 धावा जितेंद्र मास्टर संघाने केलेल्या आहेत आणि 59 धावांचं लक्ष दिलेलं आहे. आपण नक्कीच ऐकूया येणाऱ्या या 5 षटकामध्ये कैलास पाटील यांना. वेलकम कैलास पाटील वेलकम. हॅलो हॅलो चला
टॉस का बॉस म्हणजे आज महिला दिन दोन्ही कर्णधार तुम्हाला सांगतो की आज महिला दिन आहे. 2 महिला आहे. या महिलांचं मगाशी तर संभाषण ऐकलं असेल तर त्या काय बोलता का तुम्ही एवढी उन्हाने खेळता. तर तुम्ही गणेदा तुम्ही तुमच्या बायकाने सांगा बघा उमेल म्हणजे बायका कशा बोलतात खेळा उन्हन तुम्ही घाबराव नको. अरे आगरी बच्चा आहे तो उन्हाने ते खेळणार तर कुठे खेळणार. दीपक सानप दीपक आपण यायचंय स्टेजवरती यायचंय. मी दोन्ही महिलांना सांगतोय की बॅट न बॉल कोण उडी ते बघा कोण बोलते बोला बोलणार कोण बोला बोला चला उडा 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 चल बॉल उडला 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 नाही नाही उडला 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 बॉल उडला का दादा ते कडे चालला पमेदा ये तू जिंकला ना टॉस. आता जरा मनाला शांती आहे काही नाही ना काही नाही. आता मी तुला सांगतो 5 ओव्हरची मॅच खेळवायची आहे आपल्याला 5 ओव्हरची मॅच खेळायची आहे. दोघांचे मनन काय डाऊट नाही. परत आत्ताच सांगतो तुम्हाला कोण एखादी टीम हरली तर मग सांगाल नाही नाही यानं त्यानं असं केलं असं ऐकायला नाही पाहिजे आम्हाला. आमचा निर्णय आम्ही मागे गेलाय कमिटीला सगळे लाईव्ह युट्यूब लाईव्हच्या माध्यमांशी सांगतो की दोन्ही कर्णधारांनी समंजसपणा दाखविला नाही. याला बोलते ना आगरी बच्चा. कोण समंजसपणा दाखविते तर आगरी लोक समंजसपणा दाखवितात. अरे तुमच्यासारखा खूप बघिले ना आम्ही हा वाघरी म्हणून तुम्ही हान वाघरी. सालेंदा आमचे लोकांचा माज तुम्ही उतरायला आले का आमची लोक बघा तुमचा माज उतरते. आता तू जिंकलाय टॉस तू काय घेशील. मी पहिला फिल्डिंग घेईन. फिल्डिंग घेशील. फिल्डिंग घेताना यानं बॅटिंग साठी किती धावापर्यंत थांबीशी. नाही यांची वाघगिल टीम चांगली आहे खूप आणि ते सध्या फॉर्मात पण खूप आहेत आणि आम्ही अशा मॅच हरलोय की आमचा कॉन्फिडन्स थोडा कमी झालाय म्हणून आम्ही या लोकांना 60 ते 50 पर्यंत थांबायचं. 60 ते 50 नको असं 50 ते 60 बोल. 60 ते 50 60 वर जाऊन 50 वर येतं तू म्हणजे 60 धावापर्यंत तू थांबीशी पमेदा. खरं कॉन्फिडन्स आहे तुला. अरे तुमची टीम काय कमी आहे का. आता गणेशा झालं बघूया गणेशा 60 धावापर्यंत तुम्हाला थांबील तो. मी 75 80 मारायचा प्रयत्न करू. अरे ही खरी आगरी जात आहे. अरे तू शेर आहे तो मैं भी 1.25 शेर हूँ. तू 60 बोलते तुम्ही 75 मारते. चला तुम्हाला दोघांना पण या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मी दोन्ही महिलांना सांगतो दोघांचा सत्कार करायचा आहे. दोन्ही कर्णधारांचा सत्कार करायचा आहे. टोपी घाल घाल टोपी घालतन बायका बघा. आज महिला दिन आहे. महिला दिनाच्या निमित्तानं काय तुमचा समजोता जायला यो खतरनाक समजोता जायला. तापली 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 जसा सूर्य कसा तापला तसे दोन्ही टीम तापल्या न संध्याकाळला जसा मावलते तसा मावलल्या. तुमची दोन्ही कर्णधारांना सांगता ही जेपीची मिसेस आहे. आपले कर्णधाराचे मिसेस आहे. ओळखतं ना. ओळखतं म्हणून शांत जायला तू स्टेटसला असतं ना. बरी चांगली गोष्ट आहे. चला मॅच मध्ये रंगताना ही सामना हिंदुस्थान पाकिस्तान बॅट न बोलशी बघायला भेटणार आहे आम्हाला. न भेटलाच पाहिजे. लोक सगळी खुश जायली पाहिजे. खरंच जबरदस्त असा सामना होणार आहे. दोन्ही संघांना मी दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. कोण जितो कोण हारो बॅट आणि बॉलचा जो संग्राम आहे ना तो या मैदानावर जायला पाहिजे. तुला दोघांना पण शुभेच्छा देतो. चला बॅक टू पॅव्हलियन. हॅलो श्री गणेशाला वंदन करून समालोचनाला सुरुवात करतोय. पांजू वर्सेस जुचंद्र हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जितू आणि दिलीप ही जोडी मगाशी विकेटवरती पाहायला भेटली. मात्र दिलीप भोईरे बाद होऊन परत प्रभाकर गोलंदाज पाहायला मिळतोय. प्रभाकर पहिल्याच षटकामध्ये बाद करतोय. फलंदाज 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. मला वाटतं भारत राऊत यांना जास्तीत जास्त माहिती आहे मास्टर कपच्या बद्दल कारण मागच्या वर्षापासून कमी स्पर्धा मी जॉईन केलेत. भारत राऊत नक्कीच बघितलं आपण यंदाच्या वर्षामध्ये मला वाटतं ही 13वी स्पर्धा पाहायला मिळते. आणि वाघबील संघ बघितला आपण अतिशय फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय आणि त्यांचा सामना पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे वर्सेस मालवणी. बिग मॅच खरोखर एक महत्त्वपूर्ण मॅच असेल कारण दोन्ही टीमच्या ताकद ज्या आहेत या समसमान आहेत.
ज्या लेवलचा वाघबेट संघ आहे त्याच लेवलचा मालवणी संघ देखील आहे, त्याच्यामुळे एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळू शकेल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू एसटीच्या मागे आतापर्यंत अतिशय सुंदर गोलंदाजी, 60 धावेचं टार्गेट मला वाटतं पाणजू संघासमोर आहे आणि 59 धावेचं टार्गेट पाणजू संघाजवळ आहे. आतापर्यंत धावफलकावर धावा किती आहेत? फक्त आणि फक्त 1 धाव. हो, 59 धावांचं बघितलं आपण पाठलाग करायचं आहे आणि दोन्ही संघ बघितलं वसई पट्ट्यातील पालघर जिल्ह्यातील दोन्ही संघ आपल्याला पाहायला म्हणजे आजूबाजूचे संघ पाहायला, एका बाजूने पांजूचा संघ पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूने बघितलं आपण जुचंद्र संघ पाहायला मिळतोय. 1 धाव आतापर्यंत पूर्ण झाला, 58 धावा अजूनही करायचे आहेत. 59 धावांचा तो पाठलाग करायचा आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये स्वतः प्रफुल्ल आहे. प्रफुल्ल मात्र कोणतीच चूक करत नाही, गडी बाद होतोय. चला, गडी बाद झालाय, त्या कारणास्तव एक संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा आपण मैदानाकडे येऊया. डीजे पांडू संघ याच संघाच्या नावावरती यंदाच्या वर्षामध्ये बघितलं आपण तर 2 चषक आहेत, ती सुद्धा बघितलं आपण दुसरं पारितोषिक मला वाटतं त्यांच्या नावावरती आहे आणि तोच पांडू संघ फलंदाजी करत असताना आपला समोरचा संघ बघितलं जुचंद्रचा संघ ज्याने की मोठं धावफलक उभारलेलं आहे. आपण बघितलं तर 5 षटकांमध्ये त्या धावा पूर्ण करायला हव्या जुचंद्र या संघाला. दोन्ही संघ तुल्यवान संघ आहेत, दोन्ही संघ बघितलं आपण तर चांगले नावाजलेले संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगले खेळाडूचा भरणा असलेले संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर उमेळमानचं ऐतिहासिक मैदान 2016 पासून या मैदानावरती क्रिकेटला सुरुवात झाली. 2016 साली बघितलं आपण तर अप्रतिम स्पर्धा, पहिली स्पर्धा बघितलं आपण तर गाजवली बघितलं आपण याच उमेळमान गावाने आणि काय भव्य दिव्य असं आयोजन होतं भारत राऊत. नक्कीच नक्कीच या पंचकृषीमध्ये मी म्हणेल नंबर 1 ची स्पर्धा होती, नो डाऊट. खरोखरच एक खूप सुंदर आयोजन. त्यानंतर आणखीन एका स्पर्धेचं मी अनाउन्समेंट करतो. येत्या 18 आणि 19 एप्रिल रोजी पुन्हा एकदा एक सगळ्यात मोठी स्पर्धा आपल्या भेटीसाठी या उमेळमानच्या मैदानावर येत आहे. आगरी उमेळमान प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत आहे. अक्रॉस द लाईन वळले होते फलंदाज बघितला आपण, फाईन खेळायचं नंदू वेगाने येतोय आणि इथे मात्र बघितलं आपण गडी बाद होतोय, परतावा लागेल फलंदाजाला, यात काही शंका नाही आहे. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया. डीजे तर पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय. गोलंदाज बघितला आपण कुणाल सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तर जीवचंद्र बघितला आपण तर बऱ्याचशा स्पर्धा त्या बघितला आपण पटांगणावरती पाहायला मिळतात. मित्रांनो, मागच्या वर्षी देखील भरपूर स्पर्धा पार पडल्या आणि उमेळमानचं मैदान जर बोललं तर या मैदानावरती बघितलं आपण ऑल इंडियाची स्पर्धा देखील पार पडली आणि बघितलं आपण तर खरोखर बघितलं भरगच्छ असं मैदान भरलेलं होतं ज्यावेळेस ती ऑल इंडियाची स्पर्धा पार पडली होती या मैदानावरती. मित्रांनो, त्याच्यानंतर कोण विसरणार आहे मास्टर कपला, कोण विसरणार आहे लेदर क्रिकेटला. लेदर क्रिकेट बघितलं आपण ते देखील इथे अप्रतिम खेळलं जातं भारत राऊत, यात काही शंका नाहीये. नो डाऊट रोस्टन राय सारखा एक मोठा खेळाडू आज आपण पाहतोय तर याच परिसरातील आहेत, ते देखील त्यांना देखील विसरता कामा नाहीये. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. 35 इयर ओल्ड 35 वयोगटातील गोलंदाज आपण पाहतोय. आतापर्यंत सध्याच्या घडीला नक्कीच टार्गेट मोठा आहे पाणजू टीम समोर. 59 धावा कैलास करायचे आहेत आणि सध्याच्या घडीला सुरुवातीची परिस्थिती पाणजू मास्टर्स टीमची मात्र बिकट. नक्कीच बघितलं आपण गुणाल बघितलं आपण तर एक चांगला गोलंदाज आहे, त्याच्या समोर फलंदाज पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र बघितलं आपण सुहास बघितलं आपण वारंवार बीट करायचंय. सुहासला काय करायचंय, सुहासला बघितलं आपण आत येऊन त्या चेंडूला खेळायचंय, त्या कारणाचं बघितलं आपण तो वारंवार बीट होतोय. इथे मात्र डॉटची सांगता बघितलं तर बरेचसे चेंडू डॉट गेलेत, फक्त एकच धाव आतापर्यंत बघितलंय आपण फलकावरती. इन दी एअर इट कुड बी कॉट बघायचंय. यावेळेस क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि गडी बाद. पहिला झेल प्रफुल्लने पकडला होता मगाशी आणि त्याच्यानंतर बघितलं आपण इथे मात्र बघितलं आपण हा क्षेत्ररक्षक झेलला टिपतोय, गडी बाद होतोय. चला संगीतला घेऊया आणि पुन्हा एकदा मास्टर कप 2025 मध्ये येऊया उमेलमानच्या मैदानावरती.
धन्यवाद डीजे. तर नक्कीच मावऱ्याची देखील आठवण काढलेली आहे मित्रांनो. बऱ्याच जणांनी आज खाल्ले असतील सुकट, परंतु मित्रांनो आजचा आणि उद्याचा दिवस तुमचा नाही जाणार फुकट, कारण उद्या देखील तितकेच बघितलं आपण सामने होणार आहेत तिखट. प्रफुल काय पाहिजे तुला? पाणी पाहिजे का? मग तू बसलास कशाला? ओके आहेस ना तू? येस. डोक्यावर कॅप घाल मित्रा, गरमी वाढले. बघ नंदू किती हुशार आहे बघ, तुला काय दाखवतो मी कॅप घातले. स्ट्रेट गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडूला खेळलाय. कुणाल बघितलं स्वतः गॅदर करतोय चेंडूला, जिथपर्यंत कव्हर करतोय तिथपर्यंत बघितलं एक धाव आरामाने पूर्ण केली जाते. एक धाव फार वेळेनंतर ती देखील बॅटने पाहायला मिळते आणि एक धाव पूर्ण करतोय हरिराम, जो 6व्या क्रमांकाचा फलंदाज आहे. धावसंख्या बघितलं 2 पांजू संघाची. 59 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील अजून शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 षटकांचा सामना आहे, लक्षात ठेवा तुम्ही. ऑन साइडला षटकार येईल यात काही शंका नाही आहे. इट इज अ बिग, इट इज अ मॅग्निफिसंट, इट इज अ ग्रेट स्ट्रोक हियर. इट्स 6 हियर डीजे. थँक्यू. या सीझन मध्ये कैलास पांडू संघ 2दा ग्रँड फिनाले खेळला आहे आणि एका साईडला जुचेंद्र संघ आहे. तो प्रयत्न करतोय, तो देखील प्रयत्न करतोय की या वर्षामध्ये काहीतरी हाती यायला हवं. पुढची स्पर्धा आमची आहे, पुढची स्पर्धा जुचेंद्रची आहे. त्याच्यामुळे इथून जर आम्ही एखादी ट्रॉफी घेऊन गेलो तर त्या स्पर्धेला त्या ट्रॉफीचा उपयोग होऊ शकेल. तिथून कुठेतरी नक्कीच गावात त्यांची वाहवा केली जाईल आणि कुठेतरी ते एक बेनिफिट असेल ती ट्रॉफी जुचेंद्रच्या पुढच्या स्पर्धेसाठी. नक्कीच प्रयत्न करेल यात काही शंका नाही. जुचंद्र संघ, दोन्ही संघ बघितलं वसई पट्ट्यातील संघ पाहायला मिळते. दुसरं षटक संपलं गेलेलं आहे आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 फलकावरती पाहायला मिळते. या इनिंग मध्ये आपण बघितलं एक षटकार मगाशी पाहायला भेटला. अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये भरपूर काही बाकी आहे पांजू संघासाठी आणि भरपूर काय बाकी आहे जुचंद्र संघासाठी या मैदानावरती. ओझ्या बाजूला आपण ट्रॉफीज देखील बघतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतंय. गणपती बाप्पांचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच हे क्रीडांगण बघितलं, प्लेन ग्राउंड हे वैशिष्ट्य आहे आणि बाजूने बघितलं रोड आपल्याला पाहायला मिळतंय. जणू काय एखादा बघितलं आपण रोडवरून जात असेल त्याला देखील ही स्पर्धा पाहायला भेटेल यात काही शंका नाहीये. असं हे नावलौकिक असं मैदान आपल्याला पाहायला मिळते. डावऱ्या बाजूला बघितलं तर आई चंडिका मातेचा उंच असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय. भारत राऊत. नक्कीच नक्कीच कैलास, हा खारटण विभाग आहे, मात्र हे मैदान तयार करण्यासाठी जी मेहनत लागते ती नक्कीच तू जर पाहशील तर अचंबित होतील. मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवेत, इन द एअर इज गॉन. हा जवळपास पांजू टीमला बसतोय, मला वाटते 5वा धक्का. आउट, हरिराम बाद. पाचवा गडी बाद होतोय बघितला पांजू संघाचा. कपिल हा गोलंदाज बघितला तर पहिल्या चेंडूवरती त्याच्या गडी बाद होतोय. अजूनही 51 धावेची गरज आहे पांजू संघाला या सामन्याला जिंकण्यासाठी. तर आज बघितलं आपण मालजीपाडा संघाला आपण बघितलं, जुचंद्र संघ खेळतोय, राई संघाला देखील आपण बघितले, पांजू संघ खेळतोय, गोडदेव संघाला देखील आपण बघितले, मुर्दा संघाला बघितले. आता याच्यानंतर सामना वाघविल वर्सेस मालवणी हा सामना तुम्हाला पाहायला भेटला, काही शंका नाहीये. मात्र उद्याचे सामने बघितलं, मीरा वर्सेस ओवळा, कांदरपाडा वर्सेस मोरवा, उमेळमान वर्सेस कोलशेत, नारंगी वर्सेस नवघर हे सामने देखील उद्या पाहायला मिळणार आहेत, याची शंका नाहीये. आजचा हा अतिशय कडक हाप आहे कैलास, कारण जे आज निवड झाली आहे 8 संघांची हे तुल्यबल्य संघ आहेत, म्हणजे जवळपास चॅम्पियनच्या रेसमधील संघ आहेत. आजच्या हापमध्ये आपण 8 संघ पाहिले तर त्याच्यामुळे नक्कीच उद्याचा हाप तितकासा कठीण नाहीये, मात्र आजचा भरपूर कठीण आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये बघितलं आपण सोपी गोष्ट सुद्धा बघितलं आपण थोडीशी कठीण होते, यात काही शंका नाहीये. मात्र बघितलं स्क्वेअर कटचा फटका, काय फटका खेळलाय, चेंडू डीप मध्ये निघून जातोय. इथे मात्र बघितलं आपण 2 धावा येतील, यात काही शंका नाहीये. 2 धावा आल्या त्यात काही शंका नाहीये. थ्रो येतोय बघितलं आपण तर थोडंसं बघितलं आपण तर बॅकअपसाठी थोडंसं बघितलं आपण लांब जावं लागतंय आणि 2 धावा कव्हर होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते 10 या धावसंख्येवरती. वी आर इन द ओव्हर नंबर 3rd इयर अँड इट इज 10 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स हियर. पांजू संघ
सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. थँक्स फॉर डीबीएन लाईव्ह. स्ट्रेट खेळायचं होतं बघितलं आपण राजन नाईक यांना, मात्र बघितलं आपण चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाही आणि त्या कारणास्तव बघितलं आपण तर चेंडू सरळ स्ट्रेक्सच्या हातामध्ये निघून जातोय. एक सुंदर असा चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 10 फलकावरती पाहायला मिळते. कपिलला बघितलं तर 2 धावा खर्च केलेत. हवेत आहे चेंडू, मात्र बघितलं आपण क्षेत्ररक्षक लांब होता आणि बघता बघता चौकार येईल का मोठा प्रश्न आहे. आणि चौकार बघितला आपण तर झेलचा प्रयत्न झाला नाही, त्याचं कारण चेंडू थोडासा लांब होता आणि त्याच्यानंतर टप्पा पडल्यानंतर उसळी वरत गेली आणि त्याच्यानंतर बघितलं चौकार पाहायला मिळतोय. चला 4 आलेत, त्या कारणाचं गाणं घेऊया. बॅक टू द डीजे अँड बॅक टू द सॉन्ग हियर. थँक्यू. महत्वपूर्ण सामना आहे. इथून जिंकला तर बक्षीस पात्र फेरी मात्र तुम्हाला गाठता येईल. इथून जिंकला तर एखादा पारितोषिक हे तुमच्या नावी नक्कीच येणार आहे. यावेळेस उसळी घेणारा चेंडू आहे, मात्र वाईटचा इशारा पंचांचा कारण खरोखरच 1 बाउन्स वॉर्निंग नाहीये. आपल्या आग्रेकोळी सामाजिक संस्थेमध्ये डायरेक्ट डोक्याच्या वरून चेंडू निघून गेला तर वाईट हा नियम आपल्या 40+ आहे आणि तो जेपीला कदाचित माहिती असेल, त्याच्यामुळे त्यांनी तो वाईट चेंडू दिलाय. धाबा संख्या आपण पाहतो 1 ने पुढे सरकताना धाबा झाल्यात त्या फलकावर तब्बल 15 धाबा. आतापर्यंत नक्कीच मी म्हणेल अजूनही संघर्ष करावा लागेल, प्रयत्न करावा लागेल. मात्र तिखट गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जुचंद्र मास्टर्स टीमचे सुरू आहे. तिखट मारा पाहायला मिळतोय, कारण प्रभाकर पहिल्याच षटकामध्ये बसला फक्त 1 धाव. त्याच्यानंतर कुणालने 7 धावा खर्च केल्या. इथे मात्र बघितला हुक करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र बघितला आपण तर चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात डायव्हर्ट झालाय चेंडू आणि चेंडू बघितलं इकडनं तिकडे नाचतोय आणि बघितलं आपण क्षेत्ररक्षक बघितला जिथपर्यंत कव्हर करतोय. धावा येत आहेत. धावसंख्या पुढे सरकली जाते 17 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या 3ऱ्या षटकात. बघितलं कपिल याला 3ऱ्या षटकासाठी आणलं गेलंय आणि बघितलं एक चौकार देखील त्याच्या माध्यमातून आपण बघितलंय या षटकामध्ये. एक चेंडू अजूनही शिल्लक. भारतराव भरपूर रेकॉर्ड तुझ्याकडे आहेत मी म्हणेन. नक्कीच बघितलं आपण भरपूर स्पर्धा तुम्ही कव्हर करता. ओमेलमान पहिली स्पर्धा पण बघितली आणि भरपूर काही ओमेलमानच्या माध्यमातून बघितलं. काय म्हणायचंय? ओमेलमानच्या हाती तब्बल जवळपास 11 स्पर्धेनंतर आता कुठेतरी याच्या ट्रॉफी हाती आली आहे कैलास आणि त्यांचा नक्कीच आत्मविश्वास वाढला असेल. दिनेश पाटील यांचा कदाचित तो पायगुण होता. दहिसरचे मैदान विसरणार नाहीये. भरपूर संघर्ष ओमेलमानच्या टीमने केला होता ते एखादा पारितोषिक पटकावण्यासाठी. मात्र बऱ्याच स्पर्धांमध्ये ओमेलमान संघाला पराभवाच्या छायेत जावं लागलं होतं. मात्र दहिसरचं मैदान विसरता कामा नये आहे. खरोखरच काही कामगिरी ओमेलमानच्या मैदानावर दहिसरच्या मैदानावर केली आहे. तिथून मात्र तो संघ पुढे आला. इथून नक्कीच तो ओमेलमानचा जो संघ आहे तो विजयी झाल्यानंतर आता मात्र एक नक्कीच अंदाज वर्तवू शकतोय कैलास की आता ओमेलमान संघ मागे वळून पाहणार नाही. नक्कीच बघितलं आपण या मास्टर कप मध्ये आपले बरेचसे संघ बघितला आपण असे तुल्यवान संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत बघितलं आपण तर 3 षटकांचा खेळ संपला गेलेला आहे आणि धावसंख्या बघितला आपण 18 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकांचा विचार केला अजूनही बघितला आपण 41 धावेची गरज आहे. 18 चेंडू 12 चेंडूने बघितलं 41 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया ज्या ठिकाणी सामना सुरू आहे पांजू वर्सेस जुचंद्र. धन्यवाद डीजे. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 41 धावेची गरज पांजू या संघाला जिंकण्यासाठी. आतापर्यंत 3 गोलंदाजाचा वापर केला बघितला आपण जुचेंद्र संघाने. प्रभाकरचा वापर केलाय, कुणालचा वापर केलाय,
कपिलचा देखील वापर केलाय आणि फलंदाजीमध्ये बघितलं आपण तर जितू, दिलीप, प्रमोद, प्रेमनाथ, सुहास, हरिराम, राजेन यांचा वापर बघितला आपण पांजू संघाने केलेला आहे. ग्रेट क्रिकेट ऑन दिस ग्राउंड, वन ऑफ द ब्युटिफुल क्रिकेट अँड ब्युटिफुल ग्राउंड ऑफ उमेलमान. उमेलमान गावाचं एक ऐतिहासिक मैदान आपल्याला पाहायला मिळतंय आणि पहिला दिवस या मास्टर कपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो. नक्कीच नक्कीच कैलास, ऐतिहासिक मैदान आहे उमेदमान गावचं. आउटसाईड लेग स्टंप पंच वळतायत, पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी वाईटचा इशारा दिला जातो. एका धावसंख्येमध्ये भर धावा झाल्या त्या पांडू मास्टर्स या टीमच्या 19 धावा या मात्र फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. खरोखरच खूप चांगली गोलंदाजी आहे. इथून नक्कीच जी पकड निर्माण केली आहे जुचेंद्र या टीमनं, इथून हाच विचार असेल जुचेंद्र संघाचा की इथून मात्र आपल्या हातून सामना निसटता कामा नये. तर पांडू संघाचा हा विचार असेल की एखाद्या ओव्हरला टार्गेट करावं लागेल, मात्र ती ओव्हर शक्यतो ही असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण बघितलं ना, कधी कधी खाजणार जातो मावऱ्याला, तरी काहीतरी आपल्या हाताला लागलं पाहिजे. तसा हा सामना आहे, काहीतरी आपल्या हाताला लागलं पाहिजे भारत राऊत. मात्र काहीतरी हाताला लागताना कैलास पडेल क्वचित चिंबोरी देखील हातामध्ये येता कामा नये, कारण तिथे चावलं तर मग भारी पडेल. त्याच्यामुळे हे असं चित्र आहे, काहीतरी हाताला लागणं गरजेचं आहे. मात्र चिंबोरी हाताला लागली तर मग काय होईल हे तुला देखील माहिती आहे. तशा प्रकारची पांडू संघाची इथून जर विकेट गेली तर मात्र अडचणी वाढतील. स्टेट सरळ फटका स्टेट बॅटने खेळला, अगदी बॉलरच्या डोक्याच्या वरून स्ट्रोक खेळला गेला आहे आणि इथे मात्र मिसफील्ड. हा मिळतोय नशिबाचा चौकार. 4. भारत राऊत एक चांगला आमच्या मित्रांनी उल्लेख केलेला आहे की चिंबोरी जर हाताला नाही लागली तर फांगरा तरी आपल्या हाताला लागेलच. इथे मात्र बघितलं ऑन साइडला पंचांच्या बाजूने हा चेंडू काढला, पंच जेपी आहेत त्यांच्या बाजूने हा चेंडू निघून जातो. बघायचंय रोटेट झाले 2 धावेसाठी. अजूनही सामना संपलेला नाहीये, 2 धावा आलेत आणि 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते 25 या धावसंख्येवरती. पांडू संघासाठी कैलास रिक्वायर्ड जवळपास 20 ते 21च्या घरामध्ये आहे, म्हणजे 6 चेंडूमध्ये मला 20 ते 21 धावा कराव्या लागतील. प्रयत्न जुचेंद्र टीमचा हाच असेल की याहून कमी धावा, जेणेकरून अंतिम षटक असेल. हे अंतिम षटक जास्तीत जास्त धावांचं पांडू संघासमोर जायला हवं, हा प्रयत्न जुचेंद्र संघाचा असेल. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं, प्रयत्न करतायत दोन्ही पण संघ. षटकार येईल का की झेल असेल? षटकार 6 धावा पाहायला, हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय. मगाशी देखील एक षटकार बघितला आपण आणि हा देखील एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये या 40 मध्ये पदार्पण केलं आहे प्रेमनाथ ज्ञानेश्वर पाटील. काल त्याचा जन्मदिवस होता आणि 40 मध्ये पदार्पण करताना कैलास पाटील आज पहिली स्पर्धा हा उमेळमानच्या मैदानावर खेळतोय. अबाव 35च्या एज मध्ये जवळपास 3 ते 4 वर्ष 40+ क्रिकेट याने खेळलाय. मात्र आज 40 मध्ये पदार्पण केल्यानंतर आज या उमेळमानच्या मैदानावर अतिशय सुंदर बॅटिंग प्रेमनाथ पाटील यांची पाहायला मिळते. प्रेमनाथ बघितलं आपण, एक अप्रतिम क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळतोय. संधी त्याला प्राप्त होते आणि संधीचं तो सोनं करतोय, परंतु नुसतं या ठिकाणी खेळून चालणार नाहीये. आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जाणं फार गरजेचं आहे, कारण बघितलं आपण जुचेंद्र संघ तितकाच ताकदीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग चेस ऑफ 4 फिल्डर आणि इथे चौकार येईल काय शंका नाहीये. धावांचा वेग वाढतोय, धावांचा ओघ थोडासा वाढतोय, प्रयत्न करतोय जुचेंद्र संघ. जुचेंद्र संघ म्हणतोय आम्हाला पुढे यायचंय, मात्र या ठिकाणी पांजू संघ म्हणतोय आम्हाला देखील पुढे यायचंय. चला गाणं घेऊया कारण चौकार आलाय. डीजे धन्यवाद. डीजे 35 धावा झाल्यात. आता मात्र बघितलं आपण थोडासा वेग वाढतोय धावांचा, धावांमध्ये बघितलं आपण थोडेसे रंग वाढतोय. सामना थोडासा रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. 35 धावा झाल्यात, 8 चेंडू 24 धावेची गरज. कुठला सामना कुठे येतोय, कुठला सामना कुठे फिरतोय आणि कुठला सामना कुठे निघून जातोय. 8 चेंडू 24 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. व्हॉट अ टेरिफिक मॅच. म्हणजे म्हणायचं गेलं तर जर आपण महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर एकनाथजी गेले आणि देवेंद्रजी आले, दाढीवाला गेला आणि बिनदाढीचा आला, अशातला खेळ आहे. इथे कॅच ड्रॉप एक संधी दिली आहे, एक संधी या ठिकाणी दिली गेली आहे. एकाचा 2 धावा करू शकत होती त्या ठिकाणी. कदाचित कुठेतरी कॅल्क्युलेट क्रिकेट थोडंसं चुकलंय,
प्रेमनाथ पाटील यांचं. प्रेमनाथला असं वाटलं की या ओव्हर मधला अंतिम चेंडू आहे, स्ट्राईक साठी त्यांनी पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंड चॉईस केला कैलास. आता इथे कुठेतरी गडबड झाली आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये बघितलं आपण 23 धावेची गरज आहे. 7-23 ची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. शेवटच्या क्षणापर्यंत या सामन्याचं आपण काहीच म्हणू शकत नाही आहेत. दोन्ही संघ तुल्यवान आहेत. एका बाजूने जीवचंद्र आहे, दुसऱ्या बाजूने पांजू आहे. एका बाजूने पांजू आहे, दुसऱ्या बाजूने जीवचंद्र आहे. काय सामना आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न बघितला आपण चेंडू पाठीमागे. मात्र काय करायचंय, प्रेमनाथ यांना स्ट्राईक घ्यायची आहे पुढच्या षटकामध्ये. त्या कारणास्तव तो तिथेच थांबलाय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4th इयर. एक षटक बाकी आहे, म्हणजे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू मध्ये 23 धावेची गरज आहे. घमासान बाकी आहे. मात्र डीजे घेऊया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आत येऊया. कैला डीजे थांबवतोय कारण जी संधी प्रेमनाथ पाटील जर होती ती संधी मात्र प्रेमनाथनं गमावली आहे. म्हटलं ना मी कैलास की कॅल्क्युलेट क्रिकेट कुठेतरी प्रेमनाथ पाटील यांचं चुकलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. त्याला असं वाटलं होतं की जवळपास तो अंतिम चेंडू आहे, त्या कारणास्तव नॉन स्ट्राईक एंडला तिथे उभा राहिला आणि त्याचं बेनिफिट मी म्हणजे जुचंद्र टीमला मिळालं गेलं. शेवटचा चेंडू ते डॉट समीकरण बदललं गेलं. आता मात्र अंडर प्रेशरची आपण ही मॅच पाहतोय. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत पांजू टीमला. त्या 23 6 चेंडू आणि 23 धावेची गरज सामन्याला जिंकण्यासाठी. अनिलच्या गोलंदाजीवरती 18 धावा आल्यात मगाशी. 23 ची गरज आहे. काय सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तुल्यवान असे संघ पाहायला मिळतोय. सामना रंगलाय. भारत राऊत 6-23 झाले आहेत, 6-32 झाले आहेत, 6-43 या उमेदमानच्या मैदानावर झाले आहेत. लक्षात ठेवा 6-43 या उमेदमानच्या मैदानावर झाले आहेत. हा एक विक्रम आहे या मैदानाचा, त्याच्यामुळे काही सांगू शकणार नाहीये. क्रिकेट असा खेळ आहे. भारत राऊत चांगली आठवण करून दिली, कारण तो फलंदाज बघितला आपण, ती जोडी होती अलंकार तरे यांची आणि संघ होता घोडबंदर. आपण बघितलं याच मैदानावरती. याच कैलास योग्य नक्कीच विश्लेषण. घोडबंदरचा संघ होता अलंकार तरेने 43 धावा याच मैदानावर 6 चेंडू मध्ये कुठल्या होत्या या विसरता कामा नाहीयेत. हे ऐतिहासिक मैदान आहे कैलास. अनेक रेकॉर्ड या मैदानावर घडले गेले आहेत. का एक नवा विक्रम या सीझन मधला होईल का? एक नवा विक्रम झालाय नो डाऊट. जवळपास 12 चेंडू मध्ये 52 धावा, 53 धावा कुठल्या आहेत शेवटच्या 12 चेंडू मध्ये. आता इथे मात्र 6 चेंडू मध्ये धावांची गरज आहे, ती 23. बघायचं आहे 6 चेंडू मध्ये 23 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. सगळे खेळाडू आपलेच आहेत. मास्टर कप देखील आपलाच आहे मित्रांनो. दोन्ही संघ देखील आपलाच आहे. मात्र बघायचं आहे कोणता संघ जिंकतोय, कोणता संघ बॅकफुटला निघून जातोय. जुचंद्र संघ प्रयत्न करतोय, दुसऱ्या बाजूला पांजू संघ प्रयत्न करतोय. एका बाजूला पांजू संघ प्रयत्न करतोय, दुसऱ्या बाजूला जुचंद्र संघ प्रयत्न करतोय. काय करायचं आहे तर या 6 चेंडू मध्ये 4 षटकार प्रेमनाथ पाटील यांना मारावे लागतील आणि जुचंद्र संघाला जिंकायचं आहे. 3 चांगले चेंडू ऍज अ कर्णधार जितू पाटीलला टाकावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. जीतू यांचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम प्रेमनाथ. अप्रतिम 5 चेंडू शिल्लक आहेत. सामना क्लोज येतोय. 5 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. 17 पे खतरा बन जाएगा, लेकिन खतरा किसे बन जाएगा यहाँ पर. बढ़िया क्रिकेट आहे. अतिशय सुंदर क्रिकेट म्हणजे ज्यांचे कार्यक्रम सुरू झालेत ना कैलास, म्हणजे आता संपायला असेल त्यांचे देखील कार्यक्रम थांबले असतील. या मॅचचा रिझल्ट बघायचा आहे. इथे कोण जिंकणार कार्यक्रम नंतर करूया. जे काही आहे ते नंतर खाऊया, नंतर पिऊया. सध्याच्या घडीला आपण या मॅचची मजा घेऊया, आनंद घेऊया. 5 चेंडू 17 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. कार्यक्रमाचा पहारा देखील थोडासा वाढलाय आणि सामनाचा पहारा थोडा वाढलाय या ठिकाणी. जबरदस्त. 5 चेंडू 17 धावा. हो सुंदर. आताचा चेंडू डोक्यात नाही बघितला आपण, डोक्याचा वापर आहे. कारण बघितलं आपण तर स्टंप वरती चेंडूला ठेवलं होतं. आला वाईट. काय कैलास कदाचित ही मॅच टाईट होईल का? वाईटचं तर आगमन झालंय मैदानाच्या आतमध्ये. वाईट आला होता ह्यावेळेस. बघायचंय ऑफ साइडला जेल है का? ओ इट इज सिक्सर. ये भी यहाँ पर छक्का देखने को मिलता हुआ. 2 लगातार छक्के और 1 वाइड. रोमांचक मुकाबला यहाँ पर देखने को मिलता हुआ. दोनों के बीच में बिग फाइट, बिग मुकाबला, ऐतिहासिक मुकाबला देखने को मिलता हुआ. 4-10. तुम्हाला असं वाटतं स्कोर पण सांगेल, पण त्याचं वाक्य तर त्याला कम्प्लीट करू दे कॉमेंटेटरला. 4-10. 4 चेंडू 10 धावेची गरज आहे.
10 धावा आणि 4 चेंडू हे समीकरण पाहायला मिळतंय. पांडू संघ एका वेळेस वाटलं होतं 12 चेंडू मध्ये 41 धावा होतील का. आता समीकरण बघा, 4 चेंडू मध्ये 10 धावेची गरज आहे. 40 प्लसचं क्रिकेट, 40 प्लसचं क्रिकेट गजूभाऊ साधं नाही. आताचं 40 प्लसचं क्रिकेट साधं नाहीये, हाय लेवलचं क्रिकेट झालं, हाय लेवलचं. म्हणजे एखाद्या आपण लाख मुळाची स्पर्धा जशी पाहतोय काय काय अशा प्रकारचं आपण क्रिकेट 40 प्लसचं पाहतोय. काय मॅच आहे, फक्त जी तुला 2 चेंडू डॉट टाकायचे आहेत, 2 किंवा 3 चेंडू डॉट टाकायचे आहेत, एखादे विकेट प्राप्त करू द्यावे लागेल तर इथे मात्र एखादा मोठा फटका मॅच मध्ये आणू शकतो पांडू टीमला. जितू देखील प्रयत्न करतोय जिचंद्र संघासाठी. मात्र प्रेमनाथ जो या ठिकाणी हावी झालाय, ज्याच्या नावावरती अनेक षटकार आहेत, ज्याच्या नावावरती चौकार आहेत, तो खेळाडू आहे प्रेमनाथ. त्यांनी प्रश्नचित केलंय पांडू संघाला, प्रश्नचित केलंय बघितलं प्रेक्षकांना. भारत राऊत उत्कंठ वाढलंय, पांडू टीमच्या आशा पल्लवित केल्या आहेत. नक्कीच जे दर्शक आहेत डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून पाहत असतील पांडूचे, त्यांच्या देखील आशा पल्लवित केल्या आहेत इतकंच मी म्हणू शकतोय. प्रेमनाथनं मात्र काय निर्णय येईल या मॅचचा आधी. ऑन साइडला पायावरचा चेंडू बघितला आपण. ओ इट्स फॉर यार, चौकार येतो या ठिकाणी. पहिले 2 षटकार, 1 वाईड आणि 1 चौकार. प्रेमनाथ प्रेमनाथ आणि केवळ प्रेमनाथ फॉर पांजू यार. पी फॉर प्रेमनाथ अँड पी फॉर पांजू. भारत राऊत येस, पी फॉर प्रेमनाथ, पी फॉर पांजू, टी फॉर टॅक असे क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कंपल्सरी चेस आहे पांजू टीमला, लक्षात ठेवा. कंपल्सरी धावा पांजू टीमला कराव्याच लागतील. चेंडू शिल्लक आहे ते 3 आणि 3 चेंडू मध्ये पांजू टीमला धावा करायच्या आहेत त्या 6. कंपल्सरी 6 धावा पांजू टीमला कराव्याच लागतील. किसने सोचा था ये मुकाबला ऐसा हो जाएगा और किसने सोचा था ये मुकाबला इस हद तक बढ़ जाएगा. लेकिन बढ़िया मुकाबला. 3 चेंडू शिल्लक आहेत, 6 धावेची गरज आहे, 6 धावा आहेत, 3 चेंडू शिल्लक है. इस बार कैलाश क्या हुआ, मैदान के अंदर गया था पानी, क्या बदल जाएगी इस मैच की कहानी. जो वेळ गेलाय पाणी पिण्यासाठी सगळं काही वेगात सुरू होतं, सगळं काही एका फोर्स मध्ये सुरू होतं. मात्र तो वेग थांबवला गेलाय, तो फोर्स थांबवला गेलाय, हा वेळ थांबवला गेलाय. मात्र ही वेळ कुणाची निघून गेली आहे, पांजू टीमची वेळ निघून गेली की जुचंद्र टीमची वेळ निघून गेली, ही मात्र वेळच ठरवेल. इट्स वाईड यार, इट्स वाईड यार. अंडर प्रेशर जीतूला कमबॅक करावा लागेल या ठिकाणी. भारत राऊत सामना वेगळ्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. इथे पांजू संघ जिंकतोय, पांजू संघ जिंकतोय या ठिकाणी. परंतु चांगले प्रयत्न केलेत जुचंद्र संघाने देखील, त्यांचा देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. डीजे थँक्यू. चला 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 थंब द्यायचे आहेत. मॅच संपली, मालवणी संघ आणि वाघबीळ संघ मॅच संपल्यानंतर जे या ठिकाणी नवीन संकल्पना घेऊन वुमेन मास्टर्स संघ दाखल झाला आहे, तर इथे त्यांना देखील सहकार्य करायचं आहे. आपला अग्री समाजाचा एकोपा आपल्याला दाखवायचा आहे. या ठिकाणी एक कटआउट आहे, त्या कटआउटला तुम्हाला सगळ्या खेळाडूंना थंब द्यायचे आहेत, लक्षात ठेवा. अभिनंदन पांडू मास्टर्स, बक्षीसपत्र फेरीमध्ये पांडू संघ दाखल होतोय, अभिनंदन. धन्यवाद कैलास पाटील. या सन्मानित करूया आपण कैलास पाटील यांना. एक अग्री भूमिपुत्र आहेत आणि खरोखरच खूप गोड आवाज, आमचे मार्गदर्शक आहेत. आणि ॲज अ समालोचक भारत राऊत, मात्र माझ्या पाठीमागे जे मला मार्गदर्शन होतं ते कैलास पाटील साहेबांचं होतं आणि ते या ठिकाणी दाखल झालेत या स्पर्धेला. आपला आवाज त्यांनी दिलाय त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान वुमेन अग्री मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केला जातोय. काय बॅटिंग केले आहे, वयोवर्ष 40 मध्ये पदार्पण झाल्यानंतर खऱ्या अर्थानं पांडूची एक बॅटिंग लाईनअप वाढली आहे, बॅटिंगची एक ताकद पांडू संघाची वाढली आहे, हे मात्र दाखवून दिलं प्रेमनाथ पाटीलनं. आणखीन एक चित्र घडलं गेलं. कांदरपाड्याच्या मैदानावर जवळपास 12 चेंडूमध्ये 53 धावा चेस होताना आपण पाहिल्या. उमेरमानच्या मैदानावर आपण 12 चेंडूमध्ये 41 धावा चेस होताना पाहिला. काय बॅटिंग, अतिशय जबरदस्त बॅटिंग, वेल डन.